हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत माझ्या आज यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला तर थंबनेल पाहून कळलंच असेल आपण आज कोणती व्हिडिओ बनवणार आहे. या प्रकारची व्हिडिओ यांनी कशी बनवली, ब्लेंडर आणि कम्प्युटरच्या सहाय्याने व्हिडिओ बनवलेली. आणि मी तुम्हाला काय सांगणार आहे, कॅपकटच्या ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ कशी बनवायची ते पण आपल्या मोबाईलमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा, वॉच करा, आणि त्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ काय कळणार नाही घंटा. तर व्हिडिओ पूर्ण पहा. चला मी व्हिडिओ कशी शूट करायची ते सांगतो. पहिली सीन तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता कसं आहे. या प्रकारे तुम्हाला असा सीन काढून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा सीन तुम्ही पाहू शकता. या प्रकारे वूल फिरताना एक सीन असा आहे. एवढी सीन तुम्हाला रेकॉर्ड करून घ्यायचा आहे पूर्ण. या प्रकारे व्हिडिओ तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून डाउनलोड करून या प्रकारे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्यायची. व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं. चला आपण कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेऊ. चला आता आपण कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे, पाहू शकता. आणि मी कोणत्या पद्धतीने व्हिडिओ बनवलेली ते पण तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या पहिले. या प्रकारची व्हिडिओ बनवली आहे, तुम्ही पाहू शकता. तर व्हिडिओ पूर्ण वॉच करा, मी पूर्ण प्रोसेस सांगणार आहे, व्हिडिओ कशी बनवायची कशी नाही. पाहू शकता या पद्धतीची व्हिडिओ पूर्ण. चला मित्रांनो, आता पहिला सीन कसा आपल्याला एडिट करायचा आहे मी ते पण सांगतो. तर तुम्हाला पहिली क्लिप ॲड करून घ्यायची. या प्रकारे पाहू शकता, मी पहिली क्लिप ॲड केलेली आहे. या प्रकारे ॲड करून घ्यायची तुम्हाला बी. त्यानंतर ॲड ओव्हरले ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आणि इथून एक व्हिडिओ देतो क्लिक स्क्रीनची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायची. चला मी ॲड करून घेतली, पाहू शकता. आपण व्हॉल्यूम कमी करू. चला आपण आता ॲड व्हिडिओ केली आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ क्लिक करायचं आहे. व्हिडिओ क्लिक केल्यानंतर इथे कटआउटचं ऑप्शन दिसेल आणि इथे क्रोमा कीचं एक ऑप्शन तिथे क्लिक करायचं आणि ते ग्रीनवर सिलेक्ट करून कंटिन्यू करून या प्रकारे तुम्हाला असं शॅडो अनेबल करायचं थोडं आणि ॲडजस्ट करून घ्यायचं. या प्रकारे पाहू शकता. आणि ते फोनच्या वरती सेट करून घ्यायचं आहे तुम्हाला. या प्रकारे पाहू शकता तुम्ही कुठले. आणि आता याच्यात ॲनिमेशन कसं लावायचं मी ते पण सांगतो. इथे व्हिडिओ क्लिक करायचं. व्हिडिओ क्लिक केल्यानंतर तर आपली मूवमेंट कुठे होते पाहू शकता. इथे मूवमेंट आहे आपली पहिली. या प्रकारे इथे की फ्रेम ॲड करायची. त्यानंतर आपल्याला इथे स्मॉल करून इथे असं घ्यायचं आणि त्यानंतर परत इथे आपल्याला की फ्रेम ॲड करायची या प्रकारे आणि इथे वर सेट करून घ्यायचं. या प्रकारे पाहू शकता. त्यानंतर आपलं ॲनिमेशन इथे लागून या प्रकारे असं. आणि इथे तो चला मित्रांनो, आता आपण दुसरी व्हिडिओ एडिट करू. ती व्हिडिओ कशी एडिट करायची ती पण सांगतो तुम्हाला. तर व्हिडिओ या प्रकारे तुम्ही शूट केलेली असेल, पाहू शकता. व्हिडिओ ॲड करून घ्यायची. व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला इफेक्ट ॲड करायचा. ॲड ओव्हरलेवर जायचं, इफेक्ट ॲड करून घ्यायचा. चला मी इफेक्ट ॲड करून घेतो. चला आता आपण इफेक्ट ॲड करून घेऊ. तर इफेक्ट ॲड केला आहे तुम्ही पाहू शकता. इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे या प्रकारे. आता इथे इफेक्ट ॲड केल्यावर इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आपण इफेक्टवर क्लिक करू. इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथे क्रॉपचं ऑप्शन आहे ते पाहू शकता. इथे मिररचं ऑप्शन त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर इथे परत इफेक्टवर क्लिक करायचं. इफेक्टवर क्लिक केल्यानंतर कटआउट ऑप्शनवर क्लिक करायचं. क्रोमा कीचं ऑप्शन त्यावर क्लिक करायचं आणि ग्रीनवर सिलेक्ट करून या प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं शॅडो अनेबल करून. त्यानंतर तुम्ही पाहू शकता तिथे आपल्याला सेट करून घ्यायचं बरोबर या प्रकारे. चला मी सेट करून घेतो. चला आता आपण इफेक्ट सेट केला आहे, पाहू शकता तुम्ही. या प्रकारे इफेक्ट सेट केल्यानंतर या प्रकारे पाहू शकता तुम्ही.
या प्रकारे इफेक्ट पूर्ण सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला मी तुमची पुढची व्हिडिओ सांगतो कशी एडिट करायची ती बी. चला आता आपण पुढच्या व्हिडिओ जाऊ. चला मित्रांनो, मी तुम्हाला सांगितले दोन इफेक्ट कसे एडिट करायचे. त्यानंतर आपला तिसरा इफेक्ट कसा ॲड करायचा ते बी सांगतो मी तुम्हाला. आता हे इफेक्ट बनवायचं. इफेक्ट बनवण्यासाठी तुम्हाला एक फोटोची गरज लागेल. तुम्ही या प्रकारे असा फोटो काढून घ्यायचा आहे. फोटो काढल्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो. चला आता आपण फोटो ॲड करून घेऊ. पाहू शकता तुम्ही आपण फोटो ॲड केला. फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला एक PNG देतो, ती पण तुम्हाला ॲड करायची. इथे ॲडवर क्लिक करायचं. आपण PNG ॲड करून घेऊ आता. चला आता आपण PNG ॲड केली. पाहू शकता या प्रकारे ही PNG आपल्याला कटआउट करून घ्यायची. कटआउट करण्यासाठी आपल्याला इथे कटआउटचं ऑप्शन दिसेल. बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे त्याचं या प्रकारे. आता येतं आपल्याला बॅक साईडला टाकायचं. तुम्ही पाहू शकता फ्रंटला आहे. बॅक साईडला करण्यासाठी आपल्याला इथे आपल्या इमेजवर क्लिक करायचं. इमेजवर क्लिक केल्यानंतर इथे कॉफीचं ऑप्शन, कॉफीवर क्लिक करायचं. त्यानंतर ओव्हरले क्लिक करायचं. ओव्हरले केलं की व्हिडिओ खाली घ्यायची फोटो या प्रकारे. त्यानंतर परत खालच्या फोटो क्लिक करायचं. फोटो क्लिक केल्यानंतर कटआउट ऑप्शन जायचं. रिमूव्ह बॅकग्राऊंड करून टाकायचं फोटोचं या प्रकारे. म्हणजे आपली फोटो बॅक साईडला जाईल या प्रकारे. पाहू शकता तुम्ही. फोटो क्लिक करायचा आणि फोटो इथे ॲडजस्ट करून घ्यायचं या प्रकारे. पाहू शकता असं या प्रकारे तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे. तुमच्या प्रकारे तुम्ही सेट करू शकता. तुम्हाला दाखवलं कसं सेट करायचं. सेट केल्यानंतर आपल्याला व्हिडिओ सेव्ह करून घ्यायची आणि व्हिडिओ पूर्ण कटआउटमध्ये म्हणजे कट शॉट बनवायचे. पूर्ण व्हिडिओ बनवायला गेले तर कॅपकट आपलं लॅग मारतं, त्यामुळे मी कट शॉट बनवून राहिलो. तुम्ही पण या प्रकारे बनवून घ्यायचं आहे. तर मी पुढचा सीन सांगतो कसा एडिट करायचा. याच्यात ॲनिमेशन मी कसं लावायचं ते मी सांगतो मी व्हिडिओमध्ये. ॲनिमेशन लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सांगतो फक्त ॲनिमेशन कसं लावायचं. इथे थोडंसं प्रॉब्लेम होईल. तर व्हिडिओ सेव्ह केल्यानंतर पूर्ण व्हिडिओ तुमची सेव्ह होईल माहिती आहे ना. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फ्रंटला इथे तुम्हाला की फ्रेम लावायचं. की फ्रेम लावल्यानंतर इथे या प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. इथे थोडं प्रॉब्लेम देतं, आपण व्हिडिओ सेव्ह केली नाही त्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला परत इथे की फ्रेम ॲड करायची. परत झूम आउट करून घ्यायचं आहे या प्रकारे. परत शेवटला इथे की फ्रेम ॲड करायची आहे आणि इकडं PNG दिसेल ना आपली बाहुली, तिथे झूम करून घ्यायचं. या प्रकारे तुमचं ॲनिमेशन लावून जाईल या प्रकारे. पाहू शकता असं या प्रकारे तुम्हाला ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे. ॲनिमेशन लावल्यानंतर व्हिडिओ पूर्ण सेव्ह करायची. सेव्ह केल्यानंतर आपण पुढचा सीन सांगतो मी कसं एडिट करायचा तो बी. चला पुढच्या आता व्हिडिओ दाखवतो त्या प्रकारे तुम्ही व्हिडिओ एडिट करून घ्यायचा. चला आता आपण पुढचा सीन पाहून घेऊ कसा एडिट करायचा आहे. यो सीन आपला झाला आहे. मी तुम्हाला दाखवलं एडिट कसं करायचं. यो सीन कसं एडिट करायचा थोडासा अवघड एडिट करायला, पण मी तुम्हाला दाखवतो कसं एडिट करायचं. चला आपण न्यू प्रोजेक्ट करू. इथे मी व्हिडिओ ॲड करून घेतो. चला आता आपण व्हिडिओ ॲड केले. पाहू शकता या प्रकारे. तुम्हाला एक जवळून सीन घ्यायचा आहे आणि एक लांबून सीन घ्यायचा आहे या प्रकारे. चला आता आपण व्हिडिओ ॲड करून घेतली. तुम्ही पाहू शकता या प्रकारे. तुम्हाला एक ना लॉंग शॉट घ्यायचा आहे आणि एक क्लोज शॉटने व्हिडिओ रेकॉर्ड करायची या प्रकारे. पाहू शकते मी एक लॉंग शॉटने व्हिडिओ शूट केली. पाहू शकते या प्रकारे आणि एक क्लोजने या प्रकारे. आता तुम्हाला इथे मी इफेक्ट सगळे तुम्हाला नंतर सांगेल कशी एडिट करायची. चला आता आपण व्हिडिओ ॲड करून घेतली. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला एक लॉंगचं शॉर्ट रेकॉर्डिंग करून घ्यायचं या प्रकारे. फक्त लॉंगनी काढली मी आणि एक क्लोजनी काढली या प्रकारे. दोन्ही साईड तुम्ही असे व्हिडिओ ॲड करून घ्यायचे या प्रकारे, क्लोज आणि लॉंगनी. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ थोडी अशी कळत नसेल तर व्हिडिओवरती तुम्हाला एक व्हिडिओ देतो, ती व्हिडिओ तुम्ही अशी ॲड करून घ्यायची. पाहू शकता मी वर सेट केली त्या प्रकारे. चला तर मी व्हिडिओ सेट करून घेतो त्या प्रकारे. चला आता आपण व्हिडिओ ॲड करून घेतली. तुम्ही पाहू शकता वरती स्मॉल करून घ्यायची म्हणजे व्हिडिओ एडिट करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार. या प्रकारे तुम्हाला व्हिडिओ सेट करून घ्यायची या प्रकारे. पाहू शकता तुम्ही या प्रकारे व्हिडिओ सेट करायचे. तर आता आपल्याला तर एडिट कशी करायची ते मी सांगतो तुम्हाला.
आपण वरती व्हिडिओ सेट करून घेऊ, मग तुम्हाला सांगतो एडिट कशी करायची. व्हिडिओच्या लेंथ म्हणजे लेंथनी करून घेऊ व्हिडिओ बरोबर, आणि मग तुम्हाला सांगतो व्हिडिओ एडिट कशी करायची. चला आता आपण व्हिडिओ ॲडजस्ट करून घेतली. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ या प्रकारे व्हिडिओच्या बरोबर ॲडजस्ट करून घेतली. त्यानंतर तुम्हाला आणि ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या व्हिडिओमध्ये इफेक्ट कसे लावायचे ते शेवटला इफेक्ट लावायचे, म्हणजे व्हिडिओ बनवताना काय अडचण येणार नाही. आणि आता पहिलं सांगतो तुम्हाला, इथे आता व्हिडिओ क्लिक करायचं. व्हिडिओ क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मागं इफेक्ट दिसते, फटाक्याचे इफेक्ट ते तुम्हाला देतो मी. आता व्हिडिओ क्लिक करायचं. व्हिडिओ क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कॉफीचं ऑप्शन दिसेल, पाहू शकता. त्यानंतर ओव्हरले ऑप्शनवर क्लिक करून व्हिडिओ खाली घ्यायची. पाहू शकता या प्रकारे व्हिडिओ खाली घ्यायची. व्हिडिओ खाली घेतल्यानंतर खालच्या व्हिडिओ सिलेक्ट करायचं आणि कटआउट करून घ्यायचं. या प्रकारे कटआउट केल्यानंतर तुम्हाला इथे इफेक्ट ॲड करायचं. चला आपण इफेक्ट बिन ॲड करून घेऊ. आता तुम्ही पाहू शकता आपण इफेक्ट ॲड केला आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर आपल्याला इथे इफेक्ट सेट करून घ्यायचा आहे. या प्रकारे फुल इफेक्ट सेट करून घ्यायचा. इफेक्ट सेट केला. चला आता तुम्हाला काय करायचं, इफेक्टवर क्लिक करायचं. इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथे ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसेल, तिथे क्लिक करायचं. पाहू शकता इथे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे फिल्टरवर दाबायचं. फिल्टरवर क्लिक केल्यानंतर इथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आता बॅक साईडला घ्यायचं आहे. तुम्हाला फिल्टरवर क्लिक करायचं. इथे तुम्हाला लेअरचं ऑप्शन दिसेल, तुम्ही पाहू शकता इथे त्यावर क्लिक करायचं. दोन सिलेक्ट करायचं. पाहू शकता आता आपला इफेक्ट बॅक साईडला गेला आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता व्हिडिओ प्ले करून गेला आहे. त्यानंतर याचा वॉल्यूम थोडा आपण कमी करू इफेक्टचा. पाहू शकता या प्रकारे पहिला सीन आपला एडिट झाला आहे. त्यानंतर दुसरा सीन कसं एडिट करायचं, थोडासा हार्ड एडिट करायला, तर व्हिडिओ पूर्ण नीट वॉच करा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आता कसं करायचं, तुम्हाला व्हिडिओ क्लिक करायचं. व्हिडिओ क्लिक केल्यानंतर इथे एक ऑप्शन पाहू शकता स्टेबलचं, त्यावर क्लिक करायचं. फुल मोस्ट स्टेबलचं याच्यावर फुल क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर परत व्हिडिओ क्लिक करायचं. व्हिडिओ क्लिक केल्यानंतर व्हिडिओ कॉपी करून घ्यायची आपल्याला या प्रकारे. तर व्हिडिओ खाली घेऊन टाकू वरले ऑप्शनवर क्लिक करून या प्रकारे. तर व्हिडिओ खाली घेतली, तुम्ही पाहू शकता या प्रकारे तुम्हाला बिन घ्यायची. आणि व्हिडिओ आपण डिलीट करून टाकू खालची व्हिडिओ, म्हणजे आपल्याला थोडं प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला इथे PNG ॲड करायचे, तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहे. आता इथून ॲड ओव्हरले क्लिक करायचं. आता आपण PNG ॲड करून घेऊ. चला मी तुम्हाला 3 PNG ॲड करून दाखवतो. तुमच्या प्रकारे तुम्ही 4-5 PNG ॲड करू शकता. मी तुम्हाला पहिली PNG ॲड करून दाखवतो कशी करायची. PNGवर क्लिक करायचं आणि इथे PNG सेट करून घ्यायची. या प्रकारे पाहू शकता इथे. आणि इथे तुम्हाला की फ्रेमचा वापर करायचा आहे, त्याशिवाय काही व्हिडिओ नीट दिसणार नाही. आता पाहू तुम्हाला मी दाखवतो. फर्स्ट आता व्हिडिओ आपली इथे पाहू शकता या प्रकारे इथे की फ्रेम ॲड करायचं या प्रकारे. परत व्हिडिओ थोडी पुढे घ्यायची, परत की फ्रेमनी ॲडजस्ट करून घ्यायचं या प्रकारे. पाहू शकता पूर्ण व्हिडिओमध्ये या साईडला. आता पहिली आपली सेट झाली, तुम्ही पाहू शकता या प्रकारे. पहिलं तर सेट झाला. दुसरं मी दाखवतो तुम्हाला दुसरी कशी ॲड करायची. दुसरं PNG परत क्लिक करायचं. इथे PNG आपली ॲड करून घ्यायची. थोडा आपण व्हिडिओ PNG स्मॉल करून घेतो या प्रकारे इथे. त्यानंतर की फ्रेम ॲड करायची. परत व्हिडिओ थोडी पुढे घ्यायची, परत इथे या प्रकारे तुम्हाला सेट करून घ्यायची पूर्ण PNG या प्रकारे. पाहू शकता मी या प्रकारे करेल, तुम्ही पण या प्रकारे सेट करून घ्यायची. मी तुम्हाला एकदा दाखवून देतो. या प्रकारे पूर्ण व्हिडिओ तुम्ही की फ्रेम लावून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला इथे मी तुम्हाला सांगतो बॅक साईडला थोडं ब्लर करून आणि ग्लो इफेक्ट कसा लावायचा ते बी सांगतो मी तुम्हाला. चला आता मी PNG डिलीट करून टाकून मी तुम्हाला दाखवलं या प्रकारे पूर्ण व्हिडिओ असं सेट करून घ्यायचं आहे तुम्हाला. तर मी बाकीचे PNG डिलीट करून टाकतो, म्हणजे व्हिडिओ आपल्याला एडिट करताना काही प्रॉब्लेम नाही येणार. आता त्या प्रकारे पुढं काय करायचं आहे, तुम्हाला PNGवर क्लिक करायचं. PNGवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही पूर्ण आता आपली सेट झाली. आणि आपल्याला PNG बॅक साईडला म्हणजे असं तर फ्रंट साईडला आहे ना, पाहू शकता. आता बॅक साईडला कसं न्यायचं, इथे PNGवर क्लिक करायचं.
आणि लेअर ऑप्शनवर क्लिक करायचं आणि वनवर क्लिक करून घ्यायचं, म्हणजे आपली PNG बॅक साईडला जाईल, तुम्ही पाहू शकता. आणि इथे कटआउट करून घ्यायचं आपल्याला, आपल्या व्हिडिओ ॲड केला येतो खाली. तर आता पाहू शकता आपली PNG बॅक साईडला गेली. या प्रकारे तुम्हाला विनाशी या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. सेट केल्यानंतर तुम्ही आता ग्लो इफेक्ट कसा ॲड करायचा मी ते सांगतो तुम्हाला. या प्रकारे पूर्ण आता आपलं सेट झाला. तुम्ही तुम्हाला ग्लो इफेक्ट ॲड करून दाखवतो. तर आता इफेक्टवर क्लिक करायचं, व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं, डायमंड ग्लो इफेक्ट त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. आपल्याला प्रति इफेक्टवर क्लिक करून इथं ऑब्जेक्टवर क्लिक करायचं आणि इथे आपल्याला इथे आपण PNG ॲड केली ती सिलेक्ट करून इथे क्लिक करायचं. पाहू शकता आपला एक ग्लो इफेक्ट ॲड झाला आहे व्हिडिओमध्ये. या प्रकारे तुम्हाला मी ॲड करून घ्यायचं. चला आता आपण पुढच्या व्हिडिओ मोठी होईल त्या फास्टमध्ये तुम्हाला सांगतो. आता आपला व्हिडिओ सीन ॲड झाला आहे पाहू शकता. आणि व्हिडिओ ब्लर इफेक्ट कसा लावायचा ते मी दाखवून देतो तुम्हाला इथे. तर व्हिडिओ क्लिक करायचं पाहू शकता खाली. त्यानंतर व्हिडिओ क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक फिल्टरचं ऑप्शन दिसेल पाहू शकता. इथे फिल्टरवर क्लिक करायचं आणि इथे एक फोकसचा इफेक्ट येतो, फिल्टर येतो, तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये. तर फोकस इफेक्ट आपण इथे फोकस फिल्टर ॲड करून घेऊ. पाहू शकता तुम्ही इथे फोकस इफेक्ट आपल्याला भेटला आहे, तो आपण इथे ॲड करून घेऊ व्हिडिओमध्ये. आपण ॲड केला आहे पाहू शकता. या प्रकारे आपण खालच्या व्हिडिओत ॲड केला, सॉरी आपल्याला वरच्या व्हिडिओमध्ये ॲड करायचा. चला आता तुम्हाला वरचे व्हिडिओमध्ये इफेक्ट ॲड करून दाखवतो. फिल्टरवर क्लिक करायचं, त्यानंतर इथे आपल्याला फोकस इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. आपल्याला पाहू शकता बॅक साईडला आपलं ब्लर झालं आहे. या प्रकारे पूर्ण ऑल इथे अप्लाय टू ऑलवर क्लिक करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या व्हिडिओत आपला अप्लाय होऊन जाईल. पाहू शकता या साईडला इथे ब्लर झालं आहे बॅक साईड. या प्रकारे तुम्हाला विनाशच करायचं आहे, सगळ्या व्हिडिओमध्ये ब्लर इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. चला मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो, पुढचा व्हिडिओ कसा एडिट करायचा. आपली व्हिडिओ खूप मोठी झाली त्या प्रकारे, त्यामुळे फास्टमध्ये दाखवतो. आता पाहू शकता आपण व्हिडिओ ॲड केली आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला आता इथे 9:16 करायची ना व्हिडिओ लेअर म्हणजे स्टोरीच्या ह्याच्यात. तर व्हिडिओ मी आडवी काढली पाहू शकताय. आपल्याकडे काही गिम्बल नाही, त्यासाठी आपण व्हिडिओ आडवी काढून घेतली या प्रकारे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ क्लिक करायचं आहे. ते एक ऑप्शन दिसेल ते पाहू शकता की फ्रेमचं. नाही तर पहिले तुम्हाला काय करायचं, इथे एक ऑप्शन पाहू शकता, इथे एक ऑप्शन आहे, कुठे गेलं रोटेटचं, इथं क्लिक करायचं. टिकटॉकच्या चौक सिलेक्ट करून घ्यायचं या प्रकारे. तुम्हाला इथे झूम करून घ्यायचं व्हिडिओ क्लिक करून या प्रकारे, फुल व्हिडिओ झूम करून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, या प्रकारे व्हिडिओ अशी सेट करायची. इथे एक की फ्रेम ॲड करायची आणि आपण पळतोय ना त्या जागेवर की फ्रेम ॲड करायला जायचं आहे. या प्रकारे तुम्हाला की फ्रेम ॲड करायची आहे पूर्ण व्हिडिओमध्ये. मी करतोय त्या प्रकारे तुम्ही व्हिडिओत ॲड करून घ्यायचे पूर्ण अशा. पाहू शकता व्हिडिओ आपली या प्रकारे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तर इथे तुम्हाला इफेक्ट कसं ॲड करायचं ते मी सांगतो. व्हिडिओ क्लिक करायचं, इथे एक ऑप्शन आहे पहा स्टेट म्हणजे स्टेबलचं, त्यावर क्लिक करायचं. मोस्ट स्टेबल त्याच्यावर क्लिक करून अप्लाय करून घ्यायचं. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला इथे परत ही व्हिडिओ कॉपी करून घ्यायची खाली. आता आपली व्हिडिओ स्टेबल झाली पाहू शकता या प्रकारे. तुम्हाला एकदा प्ले करून दाखवतो. त्यानंतर ते व्हिडिओ क्लिक करायचं आहे. व्हिडिओ क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला व्हिडिओ कॉपी करून घ्यायची. कॉपी केल्यानंतर इथे ओव्हरले क्लिक करून व्हिडिओ खाली घेऊन टाकायची या प्रकारे. त्यानंतर परत व्हिडिओ क्लिक करायचं आणि कटआउट ऑप्शनमध्ये जाऊन रिमूव्ह बॅकग्राऊंडवर क्लिक करून कटआउट करून घ्यायचं बॅकग्राऊंड या प्रकारे. तर आपलं बॅकग्राऊंड रिमूव्ह होतं आहे. 5-10 मिनिट थांबून घ्यायचं तुम्ही. चला झालं, आता आपलं रिमूव्ह झालं बॅकग्राऊंड. त्यानंतर तुम्हाला इथे इफेक्ट ॲड करायचा. इथं इफेक्टवर क्लिक करून आता ॲड ओव्हरले क्लिक करायचं. मी आता इथे इफेक्ट ॲड करून घ्यायचं, तुम्ही डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करून घ्यायचं इफेक्ट. त्यानंतर इथे इफेक्ट ॲड करून घ्यायचा. आता
चला मी इफेक्ट ॲड केला आहे पाहू शकता या प्रकारे. याच्यात बी सेम प्रोसेस आहे. तुम्हाला व्हिडिओ क्लिक करायचं, लेअरवर क्लिक करायचं आणि व्हिडिओ वनवर क्लिक करून. चला आता आपण इफेक्ट ॲड केला. आता इफेक्ट कसं सेट करायचं ते मी सांगतो मी तुम्हाला. इफेक्ट आपण थोडं स्मॉल करून घेऊ या प्रकारे. लेअरवर क्लिक करून इफेक्ट बॅक साईडला घेऊन टाकायचं आणि याच्यात मी सेम प्रकारे ग्लो इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. ग्लो इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे ॲडजस्ट करायचं, इथे की फ्रेम ॲड करायची या प्रकारे पाहू शकता आणि व्हिडिओ थोडीशी पुढे घेऊन घ्यायची या प्रकारे पाहू शकता आणि इथे इफेक्ट बॅक साईडला असा सेट करून घ्यायचा. आता पाहू शकता तुम्ही या प्रकारे असं तुमच्या पद्धतीने पूर्ण व्हिडिओ नीट सेट करून घ्यायची. सेट केल्यानंतर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला असं सप्लाय करायचं आहे. चला आपण इथूनच इफेक्ट कॉपी करून घेऊ आता PNG या प्रकारे. PNG कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथे याचे की फ्रेम आपण मायनस करून की फ्रेम काढून टाकू. या प्रकारे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये की फ्रेम लावून ॲड करून घ्यायचं आहे. या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे या प्रकारे आणि याच्यात ग्लो इफेक्ट ॲड करून फोकस इफेक्ट ॲड करून पूर्ण व्हिडिओ सेव्ह करून घ्यायची. चला आता मी तुम्हाला नेक्स्ट सांगतो, नेक्स्ट प्रोसेस कशी व्हिडिओची. चला आता नेक्स्ट प्रोसेसवर पुढे व्हिडिओ कशी एडिट करायची ते मी सांगतो मी तुम्हाला. आत्ता तुम्ही पाहू शकता आपण व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्लिक करायचं आहे. व्हिडिओ क्लिक केल्यानंतर इथे व्हिडिओ कॉपी करून घ्यायची इथून. चला आता व्हिडिओ कॉपी केली आपण पाहू शकता. त्यानंतर व्हिडिओ ओव्हरले क्लिक करून व्हिडिओ खाली घ्यायचे. व्हिडिओ आपण खाली घेतले पाहू शकता या प्रकारे. त्यानंतर पण तुम्हाला PNG ॲड करायची इथे पण. चला आता आपण PNG ॲड करून घेऊ. चला आता PNG ॲड करून घेतली पाहू शकता आपण. या प्रकारे PNG सेट करायचे तुम्हाला इथे. व्हिडिओ क्लिक करायचं. व्हिडिओ क्लिक केल्यानंतर इथे कटआउटचा ऑप्शन आहे, रिमूव्ह बॅकग्राऊंड अप्लाय करायचं. त्यानंतर परत चला तर आपलं बॅकग्राऊंड रिमूव्ह होतं. नंतर परत खाली व्हिडिओ क्लिक करायचं, PNG क्लिक करायचं. PNG क्लिक केल्यानंतर लेअर ऑप्शनवर क्लिक करायचं पाहू शकता आणि वनवर सिलेक्ट करून घ्यायचं. या प्रकारे पाहू शकता बॅक साईडला गेलं. या प्रकारे तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे. याच्यात पण तुम्हाला इथे ग्लो इफेक्ट ॲड करून घ्यायचा त्या प्रकारे तुम्हाला सांगितलं. त्या प्रकारे एक PNG तिथून ॲड करून घ्या. चला आता आपण ही PNG ॲड केली पाहू शकता या प्रकारे. तर इथे की फ्रेम ॲड करायची तुम्हाला. इथे स्टार्टिंगला की फ्रेम या प्रकारे आणि लास्टला इथे तुम्हाला असं करून घ्यायचं आहे समोर जाताना या साईडला. होऊ शकता आपलं ॲनिमेशन लागलेलं आहे व्हिडिओमध्ये. या प्रकारे ॲनिमेशन तुम्हाला ॲड करून घ्यायचं, ॲडजस्ट करून घ्यायचं बरोबर आणि इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ग्लो इफेक्ट मग तुमचे आणि फोकस ब्लरचा इफेक्ट पण तुम्ही इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ सेव्ह करून घ्यायची. या प्रकारे पाहू शकता. आता चला मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ दाखवतो कशी एडिट करायची ती पण पटकन. चला आता आपण व्हिडिओ ॲड केली पटकन तुम्हाला फास्टमध्ये सांगतो. व्हिडिओ ॲड केल्यानंतर ॲड ओव्हरले क्लिक करायचं. ॲड ओव्हरले क्लिक केल्यानंतर इथे इफेक्ट ॲड करून घ्यायचं. इफेक्ट ॲड करून घेऊ. चला आता आपण इफेक्ट ॲड केला पाहू शकता तुम्ही. या प्रकारे इफेक्ट ॲड केल्यानंतर इफेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून डाउनलोड करून घ्यायचा. त्या इफेक्टवर क्लिक करायचं, कटआउट ऑप्शनवर जायचं, रिमूव्ह बॅकग्राऊंड करून टाकायचं हे सगळे. या प्रकारे इफेक्ट इथे की फ्रेम लावून ॲडजस्ट करून घ्यायचं तुमच्या प्रकारे. चला आता आपण ही व्हिडिओ एडिट झाली आहे आणि याच्यात मी फोकस ब्लर इफेक्ट ॲड करून घ्यायची तुम्हाला त्या प्रकारे सांगितल्या प्रकारे. चला नेक्स्ट प्रोसेस सांगतो तुम्हाला कशी व्हिडिओ एडिट करायची आता. चला आता आपण व्हिडिओ ॲड केली पाहू शकता या प्रकारे. तुम्हाला इथे इफेक्ट कसा ॲड करायचा ते मी सांगतो. इथून तुम्हाला एक व्हिडिओ देतो मी तुम्हाला, ती व्हिडिओ ॲड करून घ्यायची आहे. चला आता आपण व्हिडिओ ॲड करून घेऊ. चला आता आपण व्हिडिओ ॲड केली. व्हिडिओ क्लिक करायचं. व्हिडिओ क्लिक केल्यानंतर इथे कटआउट ऑप्शनवर जायचं. कटआउट ऑप्शन इथं कस्टमाइज कटआउट ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर प्रो ऑप्शनचं दिसेल इथे क्लिक करायचं आणि इथे पाहू शकता इथे आपल्या इमेज पुढे दिसते या प्रकारे.
इथे थांबून इथे सिलेक्ट करून घ्यायचं, या प्रकारे मार्क करून घ्यायचं. या प्रकारे मार्क केल्यानंतर पाहू शकता इथे असं तुम्ही तुमच्या प्रकारे या प्रकारे असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे मी तुम्हाला दाखवण्यासाठी सांगतो बघ का. या प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे एक की फ्रेम ॲड करायची आहे. थांबा, आपलं बॅकग्राऊंड रिमूव्ह होतं या प्रकारे 5 मिनटं. बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्यानंतर तुम्हाला सांगतो पुढची प्रोसेस. चला, आता बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं आहे पाहू शकता या प्रकारे. त्यानंतर व्हिडिओ क्लिक करायचं. व्हिडिओ क्लिक केल्यानंतर इथे एक तुम्हाला की फ्रेम ॲड करायचे पाहू शकता. तर की फ्रेम ॲड नाही केलं तरी चालेल. या प्रकारे तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून इथे एक की फ्रेम ॲड करून या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे पाहू शकता. की फ्रेम लावून ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला या प्रकारे. या प्रकारे तुमची व्हिडिओ ही बनून जाईल. या प्रकारे की फ्रेम ॲड करून तुम्हाला ॲड करायचं आहे पाहू शकता. थोडं फास्ट आहे तर तुम्ही थोडं स्लो करून आणि की फ्रेम ॲड करून घ्यायचं. चला, तुम्हाला एक शेवटचा प्रोसेस दाखवतो. ती मी प्रोसेस पाहून घ्या कशी एडिट करायची पूर्ण. पाहू शकता तुम्ही आता ही व्हिडिओ आपण ॲड केली. व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्हाला आता इथं ॲड ओव्हरला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला आपली व्हिडिओ ॲड करायची. चला, आता आपण व्हिडिओ ॲड करून घेऊ. चला, आता आपण व्हिडिओ ॲड केली पाहू शकता. या प्रकारे व्हिडिओ क्लिक करायचं आणि व्हिडिओ इथून कटआउट करून घ्यायची पाहू शकता या प्रकारे. तर व्हिडिओ आपण कटआउट केली आहे पाहू शकता या प्रकारे. आणि तुम्हाला या प्रकारे इथे सेट करून घ्यायचं आहे आणि की फ्रेम लावून ॲड करून घ्यायचं. तर आपली पूर्ण व्हिडिओ बनली आहे आणि शेवटला तुम्हाला सगळे इफेक्ट तुम्हाला दाखवले त्याप्रमाणे ॲड करून व्हिडिओ पूर्ण ॲड टू ॲड सॉन्गच्या बरोबर ॲड करून सेव्ह करून घ्यायची. तुमची व्हिडिओ पूर्ण बनून जाईल. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट जरूर करा. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते गाईज. आणि चला, भेटतो मी तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओ.